तास प्रवास करून आतो, अजून प्रयागराजला पोहोचलो नाही. शिवाय ओम नमः 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 शिवाय. सो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं भावाच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आपली गाडी तयार झालेली आहे. फायनली मित्रांनो निघालो आहोत. पहिला तर पप्पा ड्राईव्ह करतात, तर मामा बसलाय माग आणि मम्मी हॅलो कर. मम्मी पहिल्यांदा कॅमेरा समोर, सो समजून घेऊ शकता तुम्ही. पप्पा काय हिरोज आहेत, सवय आहे त्यांना, काय विषय नाही. सो आता इथून थेट चाललोय आपण, समजलंच असं तुम्ही, प्रयागराजला चाललोय आपण. कंटिन्यू राहा. ड्रायव्हर ऑलमोस्ट 750 किलोमीटर गाडी चालवली. अजून डायरेक्ट होत्यात थेट प्रयागराजला जाणार आहे. मला काही गाडी चालवून दिली नाही. आता सकाळच्या वाजले ऑलमोस्ट 7:30. आपण एक अर्धा तासात नागपूरमध्ये पोहोचू आणि तिथून थोडंसं ब्रेकफास्ट. मित्रांनो दुपारचे वाजलेले आहेत 1 आणि आता ट्रॅफिक सुरू झालेली आहे. आम्ही आहोत MP मध्ये, अजून छपराला, आणि फुल ट्रॅफिक. तर बघू किती वेळ खाते. सो मित्रांनो जेवायचा टाइम झालेला, ट्रॅफिक मजबूत लागला आता. सो मम्मीने लगेच भेळ बनवली आणि भेळ खायला सुरुवात. ट्रॅफिकमुळे सगळ्यांचा चेहरा बघण्यालायक झालेला आहे. एकदम उतारला. ड्रायव्हर आमचे ना खोटी स्माइल देतात. ओरिजिनल ड्रायव्हर पाठीमागे उठताना पडलेत. जमलो आम्ही. चला आता भेलवर भागून घेऊया. सो गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे वाजलेले आहेत ऑलमोस्ट 7 आणि आम्ही जवळजवळ 32 तास प्रवास करून आतो, अजून प्रयागराजला पोहोचलो नाही. आता पोहोचू थोड्या वेळात, एक तासभरात. खूप ट्रॅफिक होते. फायनली बसलेलो आहोत छोट्याशा रिक्षात. जागा नाही आता मग आम्हाला. रिक्षा पप्पा मी समोर, गाडी इथे पार्क केलेली. आता पार्किंगवर 300 रुपये बोललाय. हरेल घाटाजवळ जायचं, 1 किलोमीटर चालायला लागतं बोलतोय. बघूया आता. मित्रांनो जवळजवळ 7-8 किलोमीटर चालून अजून पुढे 1 किलोमीटर आहे. त्यानंतर मग हरेल घाटावर पोहोचू. मग हरेल घाटावर
संगमवर पोचतात. मम्मी पप्पाने डुबकी मारलेली आहे इथून. आणि पप्पा डुबक्यांवर डुबक्या मारत बसलेत. फुल एन्जॉय करतात. त्याच्यानंतर मग आमच्या मामाने डुबकी मारायला सुरुवात केली. मग त्याने डुबक्यांवर डुबक्या मारायला सुरुवात केली. त्याच्यानंतर मी डुबकी मारली. पाणी खूप थंड होतं मित्रांनो, बर्फासारखं. मजा आली. सो मित्रांनो आता झालेलं आपलं. मग आता इथून पुढचं आपलं साईडला निघूया. चेंज झालेलं आहे. पप्पा सगळ्यांना जल घेऊन चालले अंगोलीला. ज्यांना नाही यायला जमलं त्यांना. जाऊयात आता पुढे. असेच कंटिन्यू राहा.